नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. कारण की उद्या मराठवाडा केसरी भव्यदिव्य मैदान 5 लाखाचं पार पाडणार आहे. त्या मैदानामध्ये आपण संभावित टॉपचे पैरे 12 पैरे घेऊन आलेलो आहे. तुम्ही ते शेवटपर्यंत नक्की बघा. टॉपचे नंदी उद्या आपल्याला कोणकोणते पळताना दिसणार आहे आणि तेच अपडेट घेऊन आलेलो आहे. आणि आज कोणकोणते नंदी सुद्धा दाखल झालेले आहेत ते सुद्धा अपडेट सांगणार आहे. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, तसंच कमेंट करा. कारण की नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमी सर्वात आधी पोहोचतील. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला उद्या मित्रांनो बक्षीस सुद्धा स्वरूप चांगले आहे. 5 लाख, 4 लाख, 3 लाख. कारण की मित्रांनो, मैदान सुद्धा सुंदर चांगल्यारीत्या पार पडणार आहे. त्या मैदानामध्ये आपल्याला उद्या संभावित आणि टॉपचा पहिला पायरा, कारण की मित्रांनो खात्रीशीर आहे पायरा. संघर्ष योद्धा म्हणून सध्या ज्या नंदीची ओळख चालू आहे, असा 22-11 पिस्टन कोणासोबत पळताना दिसू शकतो, तो आपल्याला जो घाटावर कंटिन्यू गुलालात राहत असतो, बाकॅडॉन आणि 22-11 पिस्टन हे दोघं आपल्याला उद्या एका जोट्यात 100% पळताना दिसणार आहे. दुसरा पायरा हिंद केसरी लखन, जो लखन सध्याच्या घडीत जाईल त्या मैदानामध्ये गुलालासाठी प्राप्त होतो आणि 1 नंबर आणि 2 नंबर मध्ये कंटिन्यू राहत असतो. फॉर्च्युनरचा मानकरी लखन आणि आपल्याला त्याच्या सोबत जय पुसेगाव मैदानामध्ये 2 नंबरचे मानकरी झालता असा सर्जा 10-10 आणि आपल्याला लखन हा जोड पुन्हा एकदा एका जोट्यात 100% पळताना दिसणार आहे. हा सुद्धा टॉपचा पायरा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुष्पराज सुद्धा दाखल झालेला आहे आणि त्याचा पायरा सुद्धा मित्रांनो टॉपचा पायरा आहे आणि तो सुद्धा आपल्याला उद्या हिंद केसरी नंदी सोबत पळताना दिसणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला हिंद केसरी साई कोणासोबत दिसू शकतो, जो फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये जोड पळाला होता. साई आणि बाईजा हा जोड पुन्हा एकदा आपल्याला एका जोट्यात येताना दिसणार आहे. तसंच छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस हरण्या कोणासोबत दिसू शकतो तर मित्रांनो त्याचा सुद्धा एक आदत टॉपचा पायरा आहे आणि तो उद्या आपल्याला मैदानात 100% दिसणार आहे. आणि पायरा सुद्धा मित्रांनो एकदम टॉपचा आहे. चालू सीझन मध्ये कंटिन्यू गुलालात राहणारा असा आदत किंग त्याचा पायरा आहे. त्याच्यानंतर उर्मिलाताई माणिक शेट यांचा गायकवाड यांचा कंदूरचा राजा कोणासोबत दिसू शकतो, तो त्याला सुद्धा मित्रांनो एकदम टॉपचा पायरा आहे, जो चालू सीझन मध्ये कंटिन्यू गुलालात राहतो असा नंदी कोणता. तर मित्रांनो अमित शेठ बाडळे यांचा चिमण्या आणि आपल्याला उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड यांचा अर्जुन हे दोघं उद्या आपल्याला एका जोट्यात 100% दिसणार आहे. त्याच्यानंतर आपला सर्वांचा लाडका देव बकासूर कोणासोबत असेल तर आपला सर्वांचा लाडका देव बकासूर आणि आपल्याला त्याच्या सोबत ज्या नंदीने फॉर्च्युनर मैदान जिंकली होती असा हिंगोलीकरांचा सर्जा आणि आपला देव बकासूर हे दोघं या मैदानामध्ये 100% पायरा झालेला आहे आणि आपल्याला हा पळताना दिसणार आहे. त्याच्यानंतर जाकीरबाईकरांचा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस राजा कोणासोबत दिसू शकतो, राजा आपल्याला सम्राट सोबत पळताना दिसू शकतो. कारण की मित्रांनो हा घरचा जोड आहे आणि हा टॉपचा पायरा आहे. आपल्याला पुन्हा एकदा हा एका जोट्यात पळताना दिसणार आहे. त्याच्यानंतर जो भवानी मित्रांनो बाकासूर सोबत पळून 1 नंबर केला त्या भवानी आणि आपल्याला दुर्गा आणि भवानी हा सुद्धा एक टॉपचा पायरा 100% पळताना दिसणार आहे. आणि त्याच्यानंतर सिम्बा आपल्याला कोणासोबत दिसू शकतो, स्वरसिंगाने सिंगम आणि आपल्याला सिंगम आणि अर्जुन हा जोड आपल्याला 100% एका जोट्यात पळताना दिसणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला जो मोठा चित्र्या आणि लहाना चित्र्या आपल्याला हा एक पुन्हा एकदा जोड एका जोट्यात येताना दिसणार आहे. आणि ज्या नंदीने मित्रांनो वडकी हिंद केसरी मैदान गाजवले, पुसेगाव हिंद केसरी मैदान गाजवले असा सचिन आणि लक्ष्या हा जोड आपल्याला 100% एका जोटात येताना दिसणार आहे. आणि हा जोड आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे. 5 लाखाचं मैदान बी गाजवतो का हा जोड, तुम्ही नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि असेच बैलगाडी शर्यत क्षेत्रातल्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्याला सर्जा दादा कुठं दाखल झाला तो पुढे व्हिडिओ मध्ये नक्की तुम्हाला सांगेन. धन्यवाद.